चला तर मंडळी, शाळेतून घरी आल्यावर सगळ्यात आधी किचन मधून येणारा खमंग वास आणि आईचा आवाज, हातपाय धुवून घे, गरमागरम जेवायला वाढते. त्याच आठवणीतील साधी पण मन जिंकणारी भजीची रस्सा भाजी आज आपण बनवतोय. गरमागरम भाकरी सोबत खाल्ली ना तर दिवसभराचा सगळा थकवा गायब होणार 100%. 2 कांदे उभे चिरून घेतलेत, त्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यातच आले, लसूण आणि सुकं खोबरं घालायचं. यालाही लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. थंड झाल्यावर मिक्सरला शक्य तितकं बारीक वाटून घ्यायचं. गरज लागली तर पाणी टाकून वाटून घ्यायचं. फोडणीसाठी एकीकडे कढई ठेवली, एकीकडे गरम पाणी करायला ठेवलं. आता वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आपल्या भाजीला अस्सल आईच्या हातची चव यावी म्हणून आज मी वापरते स्वादिष्ट मसाले. हे मसाले पारंपरिक पद्धतीने तयार केलेले आहेत, त्यामुळे अस्सल गावाकडची चव आणि झणझणीत स्वाद अनुभवायला मिळतो. ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा. चला तर मसाले घातले की थोडंसं पाणी घालून त्याला तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतून घ्यायचं. कच्चा वास राहिला नाही पाहिजे. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि गरम पाणी घालून रस्सा 5-10 मिनिटे शिजवून घ्यायचा. आता लागलीच भजी करून घेऊया. 1 कप बेसन, ओवा, हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे गरम तेल घालून लागेल तसं पाणी घेत याचं बॅटर बनवून घ्यायचं. तुम्हाला आवडत असेल तर बारीक चिरलेला कांदा सुद्धा यात घालू शकता. गरम तेलात छोटे छोटे भजी सोडायचे. आलटून पलटून मस्त सोनेरी रंगावरती तळून काढायचे. लागलीच तोंडी लावायला पापडही तळून घेतलं. गरमागरम भाकरी केली. चला मस्तपैकी सर्व करूया. वाटीत भजी घ्यायचे, त्यावर गरमागरम रस्सा घालायचा. तोंडी लावायला पापड, लोणचं, तेही घरी बनवलेलं. असं जेवण म्हणजे स्वर्गच. नक्की ट्राय करा.